हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की. भीष्म, व्यास, नारद, श्रीकृष्ण या सर्वांची भेट होते की नाही धृतराष्ट्राशी? होते आहे. पण त्याचा काही उपयोग होतो का त्या भेटीचा? त्यांच्या संघाचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा काय होत नाही, परिणामच होत नाही. तो राजा आहे, पण नामधारी राजा आहे. सगळा राज्यकारभार दुर्योधन शकुनीच्या सल्ल्याने करतोय. पांडवांचा काय करतोय? द्वेष करतोय. त्या भीमाला विष पाजवणं, पांडवांना त्या लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न करणं, वनवासाला धाडणं, हे सगळे घातक कृत्य या सगळ्यांच्या सल्ल्यानं त्याने काय केलेले आहेत? मान्य केलेले आहेत. बरं, वनवास संपवून सगळ्या अटी पाळून पांडव ज्यावेळेस परत आले, पण दुर्योधन राज्य द्यायला काय नव्हता, तयार नव्हता. भगवान श्रीकृष्णांनी काहीतरी मार्ग निघावा म्हणून काय केली? शिष्टाई केली, पण उपयोग झाला नाही. युद्धाशिवाय दुसरा काय नाही उरला, पर्यायच उरला नाही. कारण त्यानं सांगितलं, त्या सुईच्या टोकावर बसेल एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना विना युद्धाची देणार नाही. 5 गावं शेवटी काय केले होते? मागितले होते. त्या काळामध्ये व्यास तिथं आले, म्हणजे युद्धाचं ठरलं, युद्धाला सगळे लोक गेले. मग ते व्यासांनी त्या धृतराष्ट्राला विचारलं, म्हणजे धृतराष्ट्रानं काय केली होती? विनंती केली होती की मला युद्धात काय प्रकार घडले ते कळावे. मग व्यास म्हणाले, मी तुला दिव्य दृष्टी देतो, सर्व तुला दिसेल. त्यावेळेस तो म्हणाला, युद्धामध्ये अनेक स्वकीय स्वजन हे काय होतील? मरतील. ते मला पाहणार नाही. फक्त तिथं काय झालं एवढं कळालं तरी मला काय आहे? पुरेसं आहे. मग तिथं व्यास शिष्य संजय, ज्ञानोबरायांनी देखील त्याला काय म्हटलेलं आहे? व्यास शिष्य असं म्हटलेलं आहे. त्या संजयाला त्यांनी काय केली? दिव्य दृष्टी दिली, आणि रणांगणावर काय घडतं हे त्याला कळत होतं. आणि तू धृतराष्ट्राला सांग असं व्यासांनी त्याला सांगितलं. संजय सारे प्रसंग सांगतोय. त्याला केवळ तिथलं दिसतं आणि ऐकू येतं एवढंच नाही, तर त्या योद्ध्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे देखील त्याला तिथं कळतंय. आपल्याला तर फक्त हे लाईव्ह टेलिकास्ट होतं. आत्ता या क्षणाला जगात कुठंही काही घडत असलं तरी आपण ते या TV च्या माध्यमातून काय करू शकतो? त्याच क्षणाला बघू शकतो. पण तिथल्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे ते कळतंय का? नाही. व्यास शिष्य संजयाला हे सगळं काय होतं? कळत होतं. तो व्यासांची कृपा प्राप्त असलेला होता, जिज्ञासू होता. म्हणून हे तत्वज्ञान ज्यावेळेस भगवंत अर्जुनाला सांगत आहेत ते ऐकून त्याला हर्ष झालेला आहे. त्याला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. आणि तो आनंदानं कुणाला सांगतोय? या धृतराष्ट्राला सांगतोय. त्याला देखील वाटतंय की हे तत्वज्ञान ऐकून याला देखील काय व्हावा? बोध झाला पाहिजे, याला देखील ज्ञान झालं पाहिजे. पण हा पुत्रस्नेहाने इतका मोहित झालेला आहे किंवा अंध झालेला आहे. तो जन्मांध तर होताच, पण प्रचंड मोहांध होता. लक्षात आलं का? सत्तांध मोहांध असा तो अंध झालेला असल्यामुळं त्याला भगवंत अर्जुनाला काय सांगतायत याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. फक्त त्याला काय ऐकायचं होतं? विजयाची वार्ता. माझे पुत्र विजयी झालेत की नाही ही वार्ता मला तू सांग. पहिल्याच श्लोकात आपण थोडंसं चिंतन केलेलं आहे. त्या ठिकाणी पांडवांनी आणि माझ्या पुत्रांनी परस्परात काय केलं त्याला काही ठाऊक नाही की युद्धाला गेलेले आहेत. युद्धभूमीवर रणभूमीवर कशासाठी जातात माणसं? युद्ध करतात. तरी का विचारतो? तर त्याला वाटतं ती कुरुक्षेत्र भूमी पुण्यक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. त्याचा श्लोक आहे ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. माझे आणि पांडूचे पुत्र सोबत युद्धाच्या निमित्तानं तिथं गेलेले आहेत. त्यांनी त्या
धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर एकमेकांमध्ये काय केलं. मग त्याला वाटतंय हे कुरुक्षेत्र काय आहे, धर्मक्षेत्र आहे, आणि तिथं जाऊन कदाचित माझ्या या कुबुद्धी मुलांची बुद्धी जर चांगली झाली तर, मग त्याला भीती आहे. सज्जन माणसांना भीती असते त्या चुकीच्या ठिकाणी जाऊन आपली मुलं जर बिघडली तर, आणि याला वाटतंय आपली बिघडलेली मुलं उगाच सुधारली तर. लक्षात आलं का. आणि त्यांची बुद्धी चांगली झाली आणि त्यांनी ठरवलं पांडवांचं राज्य देऊन टाकायचं, तर उगीच नुकसान होईल म्हणून युद्ध त्यांचं सुरू झालंय की नाही ते मला तू सांग. परस्परात त्यांनी काय केलं नेमकं, मिटवामिटवी केली की युद्ध केलं. असा हा धृतराष्ट्र आहे. संजयाला वाटतं हे जे ज्ञान भगवंत आता अर्जुनाला सांगत आहेत ते आपल्याला पूर्वपुण्याने श्रवण करायला मिळालंय, आणि याला सांगण्याच्या निमित्ताने इथं आपण बसलेलो आहोत. तर याने देखील ऐकून त्या ज्ञानाचा काय करावा, लाभ करून घ्यावा. मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्राय ऐक अवधारी जो. तो संजय राजा धृतराष्ट्राला म्हणतो, श्रीकृष्ण सांगते आता जो योगरूप, श्रीकृष्ण अर्जुनाला जो योग विषयक अभिप्राय सांगणार आहेत, अवधारी जो, तोच आता काय करा तुम्ही ऐका. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, अर्जुना लागी सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले. श्रीकृष्णांनी अर्जुनास सहजच ब्रह्मरसाचं काय केलेलं आहे, पारणं केलेलं आहे. अज्ञानरूपी उपवासानंतर ज्ञानामृताची मेजवानी, आता पारणं सोडायचंय. उपवास केल्यानंतर पारणं सोडतात की नाही, अगदी या अर्जुनासाठी भगवंतानं ब्रह्मरसाचं पारणं या ठिकाणी केलेलं आहे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. आणि त्याच वेळी त्याच समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत, पाहुणे म्हणून प्राप्त झालो आहोत. ते म्हटले हा प्रकार वास्तविक कसा झाला, कोणता. भगवंत अर्जुनाला योगविषयक अभिप्राय सांगत आहेत आणि तो आपल्याला ऐकायला इथं भेटतो आहे. ही गोष्ट कशी झाली ते म्हणतात ही अशक्यप्राय असणारी गोष्ट आहे. लक्षात आलं का. हे ब्रह्मरसाचं पारणं आपल्यासाठी नाही आहे. ते ब्रह्मज्ञान, ते तत्वज्ञान देव आपल्यासाठी नाही सांगत आहे, अर्जुनासाठी भगवंतानं हे ब्रह्मरसाच्या जेवणाचं काय केलेलं आहे, बेत या ठिकाणी केलेला आहे. परगुणे असा सुद्धा पाठ आहे. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे किंवा पारणे. परगुणे शब्दाचा अर्थ आहे मेजवानी. लक्षात आलं का. मेजवानी, बेत, जे भगवंतानं ब्रह्मरसाचा बेत मेजवानी कुणासाठी केलेली आहे, अर्जुनासाठी केलेली आहे. हे पहा, साधं जेवण वेगळं किंवा काही निमित्तानं होणारं जेवण, श्राद्ध इत्यादी प्रसंगी जे करावे लागतं तेही वेगळं. पण मेजवानी ही गोष्ट काय आहे, वेगळी आहे. मोठ्या पाहुण्यांकरता मोठ्यात मोठ्या पाहुण्यांकरता त्या दुसऱ्या मोठ्या व्यक्तीनं केलेलं जेवण, विशिष्ट जेवण, जेवणाचा जो प्रकार त्याला काय म्हणायचं, मेजवानी म्हणायचं. आता त्या जेवणामध्ये, त्या भोजनामध्ये विविध प्रकारची काय असतील, पक्वान्न असतील. तशी श्रीकृष्णांनी अर्जुनाकरता काय केलेली आहेत, पक्वान्ने तयार केलेली आहेत. बरं, पक्वान्नही करता येईल, कुणासाठीही करता येईल, काय अडचण नाही. समजा त्याचं आपलं प्रेम नसलं तरी देखील काय होईल, करता येईल. काही काम त्याच्याकडं अडकलेलं असेल तर त्याच्याकरिता पक्वान्न करता येतील. पण त्याच्यात प्रेम असणं काय आहे, महत्त्वाचं आहे. अनुकूलता, प्रेम हे असणं आवश्यक आहे. इथं अर्जुनाकरता जे पक्वान्न भगवंतानं हे तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये देवाचं काय आहे, प्रेम देखील आहे. लक्षात आलं का. आणि भगवंतानं अर्जुनासाठी ह्या ब्रह्मरसाची मेजवानी सहज केलेली असताना त्याच वेळी आम्ही पाहुणे म्हणून काय झालेलो आहोत, प्राप्त झालेलो आहोत.
अहो एखाद्या माणसानं त्याच्या आवडत्या व्यक्तीकरिता अशा मेजवानीचा बेत केला तिथं, आणि आपण सहजच, आपल्याला कल्पना नाही आहे पण सहजच त्यांना भेटायला म्हणून, पाहुणे म्हणून आपण तिथं काय झालो, पोहोचलो, तर आपल्याला देखील त्या भोजनाचा काय होतो, लाभ होतो. आपल्यासाठी केलंय का ते तयार नाही आहे, नाही केलेलं, पण आपल्याला देखील त्याचा काय झाला, लाभ झाला. का, आपण त्याच वेळेला काय झालो तिथं, हो उपस्थित झालो, त्याच वेळेला तिथं काय झालं, पोहोचलो. तसं भगवंतानं हे ब्रह्मरसाचं पारणं, ही मेजवानी, जेवणाचा प्रसंग अर्जुनाकरता सहजगत्या केला, आणि त्याच वेळी आम्ही काय झालो, पाहुणे म्हणून त्या ठिकाणी काय झालो, प्राप्त झालो. पारणे म्हटलेलं आहे, परगुणे म्हणजे मेजवानी, आणि पारणं म्हणजे काय, हा भोजनाचाच प्रकार आहे, पण पारणे हे हा एक विधी आहे. लक्षात आलं का, सापेक्ष आहे. उपवासानंतर पारण, अगोदर उपवास, असं एकादशीचा उपवास आणि द्वादशीचं काय केलं, पारण. कोणत्या तरी निमित्तानं काय करावं, माणसांनी उपवास करावा आणि त्याचं काय करावं, पारणं सोडावं. लक्षात आलं का. तर ह्या अर्जुनाच्या आज्ञानरूपी उपवासानंतर, लक्षात आलं का, देवानं काय केलं, त्याच्यासाठी पारणं ठेवलं. पण त्याच्यात कोणते पदार्थ ठेवले, ब्रह्मरस, ब्रह्मरसाचे पारणे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, कितीची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. प्रथम कोणत्या तरी निमित्ताने उपवास करावा आणि त्यानंतर काय करावं, पारण करावं. कैसी दैवाची थोरी नेणीजी, जैसे ताणे लिया चोय सिविजे, कितीची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. कैसी दैवाची थोरी नेणीजे, काय भाग्याची थोरवी आहे कळत नाही, नेणीजे. जैसे तान्हेलिया तोय सेविजे, जसं तहान लागलेल्या माणसाने पाणी प्यावं, म्हणजे पाणी समजून प्यावं आणि त्याची रुची घेऊन पाहावी, तर काय ते प्रत्यक्ष काय आहे, अमृत आहे असं त्याच्या लक्षात यावं. ताणलेला मनुष्य, ताणेनं अत्यंत व्याकुळ झालेला मनुष्य, त्याला पाणी काय झालं, प्राप्त झालं, त्याला हायसं वाटलं आणि त्यानं पाणी म्हणून प्यायला काय केली, सुरुवात केली, आणि त्याची चव थोडी त्याला काय लागली, वेगळी लागली, आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे पाणी नाही, हे तर काय आहे, अमृत आहे. हे जसं घडावं, ताणलेला मनुष्य वनामध्ये भटकलेला, त्याला तहान लागलेली आहे, त्याला पाणी मिळालं तरी पुष्कळ झालं, पाणी मिळालं तरी त्याचे प्राण वाचले, पाणी मिळालं तरी तो दैवाचे काय मानील, उपकार मानील, की आज मला या ताणलेल्या अवस्थेमध्ये काय मिळालं, पाणी मिळालं. अशा अवस्थेत त्यात भाग्य त्याचं काय थोर आहे काय कळत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, कैसी दैवाची थोरी थोरी नेणीजे, त्या भाग्याची थोरवी कशी आहे, मोठेपण कसं आहे, किती त्याचं ते भाग्य म्हणायचं. अहो तो तर नुसतं पाणी मिळालं तरी भाग्य मानील, की बरं झालं आज माझं दैव बलवत्तर होतं म्हणून या तान्हेल्या अवस्थेमध्ये मला काय मिळालं, पाणी मिळालं, पाणी काय झालं, प्राप्त झालं. पण त्याला ते पाणी म्हणून त्याने प्यायला सुरुवात केली आणि त्याची चवी करुणी पाहिजे, त्याची रुची घेऊन पाहावी, तर काय प्रत्यक्ष अमृत आहे असं त्याच्या लक्षात यावं. तव अमृत आहे. हे कशासाठी सांगतो तो म्हणतो आपलं भाग्य किती थोर आहे. लक्षात आलं का. संजय म्हणतोय, धृतराष्ट्राला सांगतोय, आपलं किती भाग्य थोर आहे. आपण कोणत्या निमित्ताने इथं दोघं बसलेलो आहोत, तिथं काय चाललंय ते तो वृत्तांत कळावा. कोणी कोणाशी युद्ध केलं, कोणाचे योद्धे किती मारल्या गेले, कोण जिंकण्याच्या जवळ पोहोचतंय, कोणाचा पराभव होईल, हे ऐकण्याकरता काय झालो आपण इथं बसलो. बरं, ही सोय आपल्याला व्यासांनी काय केली, प्राप्त करून दिली. दूरश्रवण, दूरदर्शन आणि तिथल्या लोकांचं मनोगत जाणण्याची सोय इथं आपल्याला करून दिली. हेच काय आपलं भाग्य काय लहान आहे का. हेच कितीतरी आपलं काय आहे भाग्य. आणि त्यात पुन्हा
हे युद्ध वृत्तांत आपल्याला इथं कळावा या निमित्ताने आपल्याला हे सामर्थ्य प्राप्त झालेलं असताना त्याच्यात भगवंत अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगत आहे, जीवनविषयक हे तत्वज्ञान सांगत आहेत. ही दैवाची थोरवीच म्हणायची, आपलं भाग्य थोर म्हणायचं. कैसी दैवाची थोरी नेनीजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे, की तेची चवी करुणी पाहिजे, तव अमृत आहे. काय भाग्याची थोरवी आहे कळत नाही. जसं तान्हेलेल्या माणसाने पाणी समजून प्यावं आणि त्याची रुची घेऊन पाहावी तर ते प्रत्यक्ष अमृत आहे असं त्याच्या लक्षात यावं. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसोतु ते. तो म्हणतो तैसे आम्हा तुम्हा जाहले, तसे तुम्हा आम्हाला झाले आहे. कसे? या ओवीतल्या माणसाप्रमाणे, की तो पाणी प्यायला जावं, तहानलेला असताना पाणी प्यायला जावा, तहान भागावी म्हणून, आणि ते अमृत निघावं, ही त्याची भाग्याची मोठी थोरवी म्हणायची, मोठेपणा म्हणायचा. अगदी तसंच तुमच्या आमच्या बाबतीत घडलं. संजय धृतराष्ट्राला म्हणतो तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. ते तत्व आपल्याला प्राप्त झालं, ब्रह्मतत्व. ते कसं आहे? आडमुठी. लक्षात आलं का? हे पहा, हात आडवा करून मुठीत आपल्याला घेता येईल एवढी वस्तू किंवा साखर काय असेल त्याच्यात इत्यादी वस्तू ज्याप्रमाणे घेता यावी, आडमुठी. ही हा एक अर्थ. आणि आपण एखाद्या माणसाला नाही म्हणत का, त्याला कोण समजावून सांगेल, त्याच्या कोण नादी लागेल, तो कसा आहे? आडमुठा आहे. म्हणजे सरळ नाही. माणसाचे दोन प्रकार, सरळ सरळ. एक सरळ साधा माणूस, सरळ मार्गी जीवन जगणारा, आणि दुसरा आडमुठा. लक्षात आलं का? म्हणजे त्याच्याशी व्यवहार करणं अत्यंत कठीणच. त्याच्याशी व्यवहाराचा बोलचालीचा प्रसंग आला तर कठीणच गोष्ट. तसं हे तत्व आहे, ब्रह्मतत्व. हे विषय प्राप्त होतात एवढ्या सामान्य रीतीनं ते प्राप्त होईल का? नाही. जन्मोजन्म त्याच्याकरिता साधना करावी लागेल असं ते तत्व आहे. कोणतं? ब्रह्मतत्व. म्हणून त्याला म्हटलंय आडमुठी तत्व. आणि ते आडमुठी तत्व आपल्याला काय झालं? अनायासे प्राप्त झालं. भगवंत अर्जुनाला जे सांगत आहे ते तत्वज्ञान ते काही सामान्य नाही. साधकांना गृहादिकांचा त्याग करून, वैराग्य धारण करून, गुरुगृही जाऊन तिथं आयुष्य घालवून ते ज्ञान काय करावं लागतं? मिळवावं लागतं. ते सहजगत्य आपल्याला काय झालं? हा युद्ध वृत्तांत ऐकण्याच्या निमित्तानं काय झालं? प्राप्त झालं. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय, कारण त्या संजयाला ठाऊक आहे की भगवंत अर्जुनाला जे सांगत आहेत हे काही सामान्य गोष्टी नाहीत. लक्षात आलं का? हे काही कथा नाहीत, ह्या गोष्टी नाहीत, हे काही टाइमपास असे काही गोष्टी नाहीत. हे तत्वज्ञान आहे आणि ते आपल्याला सहजगत्या प्राप्त झालं. त्याची महती तो संजय जाणतोय आणि याला सांगतोय तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. संजयानं श्रीकृष्ण अर्जुन संवादाचं आणि त्या निमित्ताने आपल्या दोघांना अनायासे मिळणाऱ्या अमर्याद लाभाचं वर्णन केलं. आणि ते करत असतानाच धृतराष्ट्रमध्येच म्हणाला हे न पुसो तुते, ते आम्ही तुला विचारत नाहीत, मग तू काय का सांगतोस? कारण तो काय विचारतोय? किम कुर्वत संजय, हे संजय मामका हा पांडवाश्चैव, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी तिथं काय केलं हे मला सांग. म्हणजे कोणी कोणाच्या डोक्यात गदा मारली त्याला हे ऐकायचं. आणि हा संजय मोठ्या आनंदानं ते भगवंत जसं अर्जुनाला सांगतोय तो वृत्तांत इथं सांगतोय, त्याला काही त्याच्यामध्ये रुची नाही आहे. तो म्हणतो तैसे आम्हा तुम्हा जाहले, आड जे आडमुठी तत्व फावले. म्हणजे कैसी दैवाची थोरी नेनीजी, आपल्या दोघांचं दैव किती मोठं आहे हे आपल्याला सहज काय झालं? जसं पाणी प्यायला जावं आणि अमृतच निघावं, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे युद्धवृत्तांत
मला सांगण्याच्या निमित्तानं तुम्ही ऐकण्याकरता बसलेले असताना आपल्याला ते ब्रह्मतत्व सहज या भगवंताच्या बोलण्यातून काय झालं, प्राप्त झालं. तेव्हा धृतराष्ट्र म्हणतो, संजया, हे मी तुला विचारलेलं नाही, हे काही सांगू नकोस. तव धृतराष्ट्री म्हणितली, हे न पुसो तुते, तया संजया येणे बोले, राया ते हृदय चोजवले, किंवा रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची या, तया संजया येणे बोले. धृतराष्ट्राच्या बोलण्यानं संजयाला त्या धृतराष्ट्राचं अंतःकरण कसं आहे हे कळून आलं. त्याचं हृदय आपल्या मुलासंबंधीच्या प्रेमानं किती घेरलेलं आहे हे त्याला काय झालं, कळून आलं. जे अवसरी आहे घेतले कुमारांची या. कारण कृतार्थ होण्याची वेळ आलेली असतानाही याचं अंतःकरण मुलाविषयीच्या प्रेमानं झडपलेलं आहे. आता हे त्यानं काय करावं, ऐकावं, लक्षपूर्वक ऐकावं. इतकं लक्षपूर्वक ऐकावं किती युद्धाची गोष्ट ऐकण्याकरता आपण बसलेलो आहोत हे विसरून जावं, असं त्या संजयाला वाटतं. त्याने आता पुढं आपल्याला प्रश्नच करू नये की तिथं नेमकं विजय कोणाचा झाला आणि कोणाचा होईल हे विचारू नये, आणि या भगवंताच्या या बोलण्यामध्ये, या चिंतनामध्ये काय व्हावं, मग्न होऊन जावं, आपला उद्धार करून घ्यावा, आपण कृतार्थ व्हावं, असं त्या संजयाला वाटतंय. पण हा म्हणतोय, हे न पुसवतो ते, हे काय मी तुला विचारलेलं नाही आहे. तसं शास्त्रही आहे, विचारल्याशिवाय काय करू नये, सांगू नये, असं काय आहे, शास्त्र आहे. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. लक्षात आलं का? कोणी विचारलं नाही तर सांगू, न चान्यायेन पृच्छतः, अन्यायानं बळजबरीनं जरी कोणी विचारलं तरी सांगू नाही. आणि ज्ञानी असलेल्या माणसाने सुद्धा आपण मूर्ख आहोत असं आचरण करावं, असं शास्त्रामध्ये काय आहे, वचन आहे. मग धृतराष्ट्र म्हणतो, हे काही याला विचारलेलं नाही आणि तरी हा मला का सांगतोय. पण हा बिचारा सज्जन आहे आणि त्याला वाटतं हे ज्ञान ऐकून याचा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. पण तसं न होता हा म्हणतोय, हे न पुसवतो ते. हे जे धृतराष्ट्राचं बोलणं आहे, हे संजय, हे मी तुला विचारलेलं नाही, ते का सांगतोस मला, हे बोलणं ऐकून संजयाला कळून गेलं की धृतराष्ट्राचं अंतःकरण नेमकं कसं आहे. त्याचं हृदय मुलासंबंधाच्या मोहानं किती अंध झालेलं आहे. आता ही कृतार्थ होण्याची वेळ असताना मुलाविषयीच्या प्रेमाने तो झडपलेला आहे आणि एवढं चांगलं ज्ञान हे ऐकायला तयार नाही आहे, याच्यामध्ये याला रुची नाही आहे, हे संजयाला कळालं. तया संजयाने बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची या. हे पहा, शब्द हा माणसाच्या मनाचा आरसा आहे. ज्ञानोबराय म्हटलेले देखील आहेत, माणस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले, माणस जाणीजे बोले, भोग जाणीजे केले पूर्वजन्मीचे, माणस जाणीजे बोले. त्या बोलण्यावरून त्याचं मानस अंतःकरण काय होतं, कळून येतं. शब्द हा मनाचा काय आहे, आरसा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धृतराष्ट्र असं का म्हणाला, हे न पुसवतो ते, हे मी तुला विचारलेलं नाही, हे संजयाला कळालं. ज्ञानोबराय म्हणतात, हे संजयाला कळून गेलं. एवढ्या शब्दातच संजयाला कळून गेलं. काय कळून गेलं, की हा मुलाच्या प्रेमाने किती अंध झालेला आहे. अहो, तो आता धृतराष्ट्राजवळच राहणार आहे की नाही, त्याच्याजवळच राहणार असल्यामुळं धृतराष्ट्राचा अंतर्बाह्य सर्व व्यवहार तो जाणतो आहे. धृतराष्ट्र कसा आहे हे त्याला ठाऊक आहे. हे पहा, सांसारिक मनुष्य जो मोहित होतो, त्या मोहाची अनेक काय आहेत, ठिकाणं आहेत, अनेक प्रकारची काय आहेत, केंद्र आहेत. पण काही वेळाला त्याचं मन एक केंद्री होतं, त्या एकाच गोष्टीच्या मोहानं काय होतं, झडपल्या जातं. आता ह्या पांडवांशी युद्धाचा प्रसंग उद्भवल्यामुळं
आणि पांडवांचं शौर्य धृतराष्ट्राला ठाऊक असल्यामुळं त्यावेळेस त्याला आपल्या पुत्रांची काय झालेली आहे, काळजी निर्माण झालेली आहे. आणि तो पुत्रप्रेमाने काय झालेला आहे, अगदी वेडा झालेला आहे. हे पहा, पुत्रप्रेमामध्ये तर लोक मोहित झाल्या. पशुपक्षी देखील पुत्रप्रेमामध्ये काय असतात, पुत्रप्रेमाने मोहित झालेले दिसतात. आपल्या अपत्यावर प्रेम कुणाचंही काय होतं दिसून आपल्याला येत असतं. आपल्या अपत्यावर संकट जर कोसळलं तर ते प्रेम अधिकच काय होत असतं, उफाळून येत असतं आणि त्याच्या संरक्षणासाठी माणूस कोणती ना कोणती काय करत असतो, खटपट करत असतो. आता या धृतराष्ट्राचं त्या दुर्योधनावरती तर अगोदरच पहिल्यापासून काय अत्यंत प्रेम आहे. त्याच्या व्यंगामुळं त्याला राजा होता आलेलं नाही आहे. मोठा असताना सुद्धा, वयानं ज्येष्ठ असताना सुद्धा, आणि ज्येष्ठ पुत्र राज्याचा अधिकारी असतो हा नियम असताना सुद्धा हा अंध असल्यामुळं याला राज्यपदावर बसता आलेलं नाही आहे. पण मग त्याला वाटतंय की मला जरी अधिकृतपणे राजा होता आलेलं नाही तरी माझा पुत्र मात्र काय झाला पाहिजे, राज्यगादीवर बसला पाहिजे. पहिल्यापासून त्याच्या अंतःकरणात त्या धृतराष्ट्राविषयी काय आहे, अत्यंत मोह आहे. संजयानं या धृतराष्ट्राच्या बोलण्यावरून त्याच्या हृदयाचा काय घेतला, अंदाज घेतला. तो संजया येणे बोले, राया ते हृदय चोजबले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची. या धृतराष्ट्राच्या बोलण्यानं संजयाला त्याचं हृदय मुलाविषयीच्या प्रेमानं किती अंध झालेलं आहे, मोहित झालेलं आहे हे त्याला कळून आलं. आणि हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोल तरी भला झाला अवसरी ये. हे जाणोनी मनी हासिला, हे लक्षात येताच याचं पुत्रप्रेम अजूनही काही कमी झालेलं नाही. हे लक्षात येताच संजय मनोमन हसला. मनात का हसला, मोठ्याने कसं काय हसेल कारण तो धृतराष्ट्र कोण आहे, राजा आहे. एका क्षणात याच्या वधाचा आदेश काय करू शकतो, तो देऊ शकतो. पण हसू तर मात्र त्याला त्याचं आलं, म्हणून तो बिचारा आपला मनात हसला. गीतेचा उपदेश याला पटलेला नाही हे संजयाच्या लक्षात आलं आणि तो मनात हसला, मनी हासिला. हे पहा, ज्ञानोबरायांना सुद्धा व्यवहार किती सूक्ष्मरीतीनं कळतो. लक्षात आलं का? एवढं म्हटले का ते फक्त हे जाणोनी संजय हासिला एवढंच म्हणायला पाहिजे होतं. हे त्याचं वागणं ऐकून संजय काय झाला, हसला. आता तो तर आंधळा होता, हसलेलाही कळालं नसतं, पण तरी देखील मनी हासिला. ज्ञानोबराय वर्णन करतात ना ही गोष्ट तिथली, हे जाणोनी मनी हासिला. तो उघड मोठ्यानं काही हसू शकला नाही आहे. तेव्हा साहित्यशास्त्रामध्ये हास्य हा एक रसही आहे. ज्ञानोबराय म्हणतात नवरसी भरवी सागुर हास्य काय आहे, एक रस आहे. त्याचे विभाव अनुभव इत्यादी काय झालेले आहेत, सांगितलेले आहेत. आता धृतराष्ट्राचे शब्द हाच काय आहे, आलंबन विभाव आहे. कशाचा, त्या हसण्याचा. हसण्यालाही कारण पाहिजे ना. तो हसला, त्याचं आलंबन विभाव काय आहे, या धृतराष्ट्राचं हे बोलणं. आता तो राजा होता, मालक होता, त्यामुळं त्या अशा मोठ्या लोकांशी कसं वागावं हे संजय चांगल्या रीतीनं काय होता, जाणत होता. मालकाची जरी चूक असली तरी देखील तसं उघड बोलता येत नाही. त्याची प्रतिक्रिया मनात होते की हे मालकाचं चुकतंय, हे मनात त्याची प्रतिक्रिया उमटत असते, पण तसं उघड बोलता येत नसतं. म्हणूनच तो मनात म्हणतो की हा म्हातारा धृतराष्ट्र मोहाने काय झालेला आहे, नाशला. म्हणे म्हातारा मोहे नाशिला. कुठं म्हणाला, मनातच म्हणाला. लक्षात आलं का? मोठ्याने नाही म्हणाला, हसला सुद्धा मनातच. आणि हे मनातल्या मनातच म्हणाला. काय म्हणाला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. हे जाणून, लक्षात आलं का, काय जाणून, हा धृतराष्ट्र अत्यंत मोहांध आहे. अजूनही एवढे 5 अध्याय ऐकले तरी याच्यात काही फरक पडलेला नाही हे याच्यामध्ये धृतराष्ट्रामध्ये त्याने ऐकले की नाही 5 अध्याय,
आणि तरी देखील त्याच्यात फरक पडला नाही. हे जाणवनी मनी हसिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. हा म्हातारा मुलाच्या मोहाने अगदीच वाया गेलेला आहे. एरवी बोल तरी भला झाला अवसरीये. एरवी विचार करून जर पाहिलं तर यावेळी भगवान श्रीकृष्णाचं भाषण फारच चांगलं होणार आहे, फारच चांगलं बोलणार आहेत. देवानंच सांगितलेलं आहे, मी तुला आता चांगल्या रीतीनं काय करतो समजावून सांगतो. संजयाला सुद्धा आनंद झालेला आहे. आता त्या अर्जुनाला सांगण्याच्या निमित्तानं आपल्याला सुद्धा ऐकायला भेटणार आहे आणि आपण काय करणार आहोत, याला सांगणार आहोत. मग ह्याने सुद्धा काय झालं पाहिजे, आनंदित झालं पाहिजे. हे दिलं सोडून आणि तो म्हणतो हे न पुसव तू ते, हे काही मी तुला विचारलं नाही, तिथं युद्धात काय झालं ते मला सांग. मग हा धृतराष्ट्र असाच आहे, हा मोहितच आहे, याच्यात काहीच फरक नाही. हे जाणवनी मनी हसिला. संजय मनातली मनात हसला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोल तरी भला झाला अवसरीये. एरवी आत्तापर्यंतचा श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद अत्यंत उत्कृष्ट झालेला आहे आणि इथून पुढं सुद्धा भगवंताचं जे भाषण होणार आहे ते अत्यंत चांगलंच होणार आहे. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेवीची ऋषू घेईल म्हणून बिहे. पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन भगवंताचं कसं गोड लागेल. परी ते तैसे कैसेनी होईल, परंतु ते तसं कसं होईल. जात्यंधा कैसे पाहेल, म्हणजे तो जात्यंध आहे, जन्मांध जो आहे तो कैसे पाहेल, त्याला उजाडल कसं. लक्षात आलं का. त्याला ह्या सूर्योदयाचा आनंद कसा घेता येईल, त्याला हा दिवस, त्या दिवसाचा आनंद कसा घेता येईल. म्हणून अनधिकारी असलेला याला हे रुचेल कसं. लक्षात आलं का. तेवीची ऋषू घेईल. बरं, जर याला हे उघड बोलावं, कुणाला, धृतराष्ट्राला, हे सांगावं समजून की हे सगळं सोडून द्या आणि हे तत्वज्ञान आता लक्षपूर्वक ऐका, असं जर त्याला उघड बोलावं, तेवीची ऋषू घेईल, तर हा तात्काळ माझ्याविषयी द्वेष धारण करील म्हणून बी हे. म्हणून संजय उघड बोलण्याला भीतो आहे. लक्षात आलं का. त्यालाही वाटतंय याला सांगावं, कुणाला, धृतराष्ट्राला, की हे तत्वज्ञान देवदुर्लभ तत्वज्ञान, पण आपल्याला आपल्या पूर्वपुण्याईनं ऐकायला मिळत आहे, ते लक्षपूर्वक जरा ऐका, असं त्याला सांगावं वाटतं. पण जर सांगायला जाऊ तर हा ऋषू घेईल, माझ्याविषयी काय करील, हा राग, मनात राग धारण करील जर मी ही गोष्ट उघड बोललो तर. म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. धृतराष्ट्र या विषयाचा अधिकारी नाही हे लक्षात आलं, म्हणून संजय म्हणतो की हे त्याला कसं काय आवडेल, याला आवडूच शकत नाही. जन्मांधाला सूर्योदय कसा पाहायला मिळेल. पण हे उघड बोलता येत नव्हतं. राग आलता पण उघड त्याला सांगता येत नव्हतं. राजाला राग येईल म्हणून उघड बोलण्याला तो भ्याला. त्याला असंही बोलावं वाटतं संजयाला. काय बोलावं वाटतं, हे श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद होईपर्यंत स्वस्थ बसा, मध्येच काही बोलू नका. मी जे काही बोलणार आहे ते फक्त काय करा, आता ऐकून घ्या. पण असं जर त्या धृतराष्ट्राला उघड जर बोललो तर काय होईल, तो काय करील, मनात राग धरील आणि माझं काही ऐकूनच घ्यायचा नाही. मग काय होऊन जाईल, मग मी सुद्धा लाभापासून काय होईल, वंचित राहून जाईल. मग तो ऐको की न ऐको. लक्षात आलं का. आपल्याला सांगायचं काम सांगितलेलं आहे तेवढं आपण करू, त्याने मनावर घ्यावं की न घ्यावं तो त्याचा विषय. तो ऐको की न ऐको, त्याला पटवो की न पटवो, आपल्याला मात्र याचा काय होतो, लाभ होतो. पण उघडपणे मात्र धृतराष्ट्राला हे काही सांगता येत नाही. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसेनी पाहेल, तेवीची ऋषू घेईल म्हणून बिहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोणी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा विजय हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुवर्य बंशी महाराज